तर आज आपण बनवणार आहे होळी स्पेशल कटाची आमटी आणि खूपच टेस्टी होते. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. माझी आहे होळीसाठी कटाची आमटी. तर आपण थोडीशी रेसिपी पाहूया. तर ही आहे डाळीचं पाणी. डाळ शिजवून घेतल्यानंतर त्याच्यानंतर हे नारळ आहे, नारळ, आलं आणि कोथिंबीर, लसूण. त्याच्यानंतर हे भाजलेला कांदा आहे आणि ही डाळ भाजून घेतली आहे आणि हे गव्हाचं पीठ आणि काही बेसिक मसाले आणि तमालपत्र. तर आज मला होळी स्पेशल कटाची आमटी बनवायची आहे. तर चला आपण सुरुवात करूया. तर सगळ्यात आधी तर हे वाटण काढून घ्यायचं. खोबरं, नारळ आहे वल्ला, नारळ, लसूण, कोथिंबीर आणि आल्याचं. तर मी वाटण करून घ्यायचं. तेल गरम करायला ठेवलं आहे. त्याच्यामध्ये तमालपत्र टाकून घ्यायचं आणि हे जे वाटण आहे खोबऱ्याचं त्याचं ते टाकून घ्यायचं. त्याला पाणी न घालताच मी बारीक करून घेतलं आहे. थोडंसं गुलाबीसर करून घ्यायचं. तोपर्यंत मी कांदा आणि डाळ वाटून घेते. ह्याला पाणी घालून वाटून घ्यायचं आहे कांद्याला. तर कढीपत्ता माझ्याकडून टाकायचा राहिला होता. तर आता कढीपत्ता हे टाकून घेतला आहे आणि आता थोडंसं येळवणीचं पाणी मी घालते. तर खाली वाटण थोडंसं लागायला लागलं होतं आणि आता ह्याच्यात ॲड करायचे मसाले. तर मी हा चिकन मसाला घालते चवीसाठी. त्याच्यानंतर मिर्च पावडर, हळद आणि काळा घरचा मसाला कुटलेला. आम्हाला जरा जास्त झणझणीत लागते पाहिजे त्यामुळे मी एवढा सारा असा मसाला टाकला आहे. आता सगळं हलवून घ्यायचं. चांगला आता मसाल्याला आपल्या तेल सुटलं आहे. त्यानंतर त्याच्यात भाजलेला कांदा आणि जे डाळीचं वाटण होतं ते टाकून घ्यायचं आणि ह्यालाही चांगलं थोडंसं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. तर सगळा मसाला एकजीव होऊन तेल चांगलं सुटून कमी गॅसवरच करून घ्यायचं. आणि हे जे पीठ आहे आपलं गव्हाचं भाजलेलं ह्याच्यात थोडंसं पाणी टाकायचं आणि त्याच्यानंतर त्यामध्ये ओतायचं आहे. कारण असं जर आपण टाकलं तर त्याच्यात गाठी होतात. तर थोडंसं पाणी टाकून मी ह्याच्यात करून घेते. त्याच्यातच पाणी घालून गाठी सगळ्या फोडून घ्यायच्या. त्याच्यानंतरच टाकायचं आणि ह्या गव्हाच्या पिठाने भाजलेल्या खूप छान टेस्टी येते. थोडंसंच टाकायचं आणि आमटी पण एकजीव होती. तर मसाला हे आपला छान असा परतत आहे. आता मसाला चांगला तेल सुटला आहे. तर आता आपण याच्यामध्ये कट घालून घेऊया. जे डाळीचं पाणी असतं ते आणि आपल्याला जे एक्स्ट्रा मी डाळ पण थोडीशी टाकते ज्यामुळे भातावर खायला छान लागते. आणि आपल्याला जे वरून पाणी टाकायचं आहे ते गरम टाकायचं आहे. तर मी ते गरम पाणी करून घेते. थोडंसं जेवढे आपल्याला आमटी पाहिजे त्याच्या तेवढं गरम पाणी करून टाकायचं. आणि हे गव्हाचं पीठ तुम्हाला तर जास्त आमटी बनवायची असेल तर थोडं जास्त पीठ भाजून घ्यायचं. तर मला थोडीच बनवायची होती. छान असं हलवून घ्यायचं. आता गरम पाणी झालं आहे. ह्याच्यामध्ये गरम पाणी घालून घेते आणि चवीपुरतं मीठ. आणि आमटीची टेस्ट एवढी छान होती ना कारण आपण कांदा भाजून घेतला होता त्याच्यामुळे खूपच छान होती. आता तुम्ही पाहू शकता कोथिंबीर टाकली. एक चांगली उकळी घ्यायची आणि त्याच्यानंतर 5-7 मिनटं गॅस बारीक करून उकळून द्यायचा. आधी मोठी उकळी घ्यायची फुल गॅसवरतीच आणि त्यानंतर बारीक गॅसवरती 10 मिनटं किंवा 7-8 मिनिट ठेवून द्यायची. तर आता आमटीला छान अशी उकळी आली आहे आणि अजून आपण ह्याला 5-7 मिनिट छान असं उकळून देऊया. आणि कट ही खूप तरी चांगली आली आहे. तर आपली होळी स्पेशल कटाची आमटी तयार आहे. तर आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि तुम्हीही करून एकदा नक्की ट्राय करा कशी झाली आहे आमटी ती. आणि खूपच टेस्टी होते. भातावर आणि पुरणपोळीवर तर खूपच छान लागते. तर तयार आहे आपली स्पेशल अशी कटाची आमटी.